मॉर्निंग. आता सगळं रेडी झालं एकदम टकाटक मध्ये. आणि आजचं स्पेशल म्हणजे काय आहे, आज आहे बर्थडे माझा स्वतः. तर आज स्पेशल काय होतंय काय नाही कुठे जातंय ते बघूत, अपडेट येत राहूत आणि मजा करूत. आता सगळे रेडी व्हायचं चालू यांचं. 10 मिनिटात चेकआउट. नाश्ता आलाय. सर चला उठा. कॉफी येते. फुल टेबल भरलाय. मॅगी, पास्ता, ब्रेड, सँडविच. वा पोटात. चला 12 वाजले. 12 डॉट. आवरले सगळं. दाय घुसलायची. सनाट निघायचं. काय राहिलंय का चेक करे पोरांनो सगळं. गेले गडी बाहेर. हा मग पहिली वॉशिंग करावं लागणार आहे. झाले सगळं डन. आता एखादा पॉईंट बघतोय फिरण्यासाठी, पण काही ते भेटत नाही. फिक्स व्हाय ना. 2 दिवस झाला मी शोधतोय. हा पॉईंट बरा आहे का तो पॉईंट बरा आहे, पण तो भेटत नाही. बघू आता काय होतं. एक फ्रेम मॅन्युफॅक्चरर आहे तिथून एक 40 मिनिटावरती. त्याला एक विजिट करून मग डायरेक्ट फ्री. जे कामासाठी आलो आपण ते काम कम्प्लीट झालं. आता फक्त आपला पर्सनल टाइम द्यायचा आणि कामं करायची आणि निघायचं. इकडं बघा हे असं बसले माणूस. कोमेर इकडे गाडी बसलाय. म्हणजे चाललंय बोलणं. असं शॉर्टकटमध्ये अगरबत्तीचं शॉप आहे. नेमकं जाताना एक ॲक्सेसरीज शॉप दिसलं. शार्क अँटेन टाकून घेतला एक. आणि अजून एक असं काम केलंय, आमरेस टाकलंय. अख्ख्या पुण्यात सगळीकडे शोधलं, कुठेही भेटलं नाही आमरेस. नेमकं इथं योगायोगाने डायरेक्ट बोलले ते हां भेटते म्हणून. म्हणलं ओकेच काम झालं. आता सही आहे. हे बघा हे घर ब्रिज. घर इकडं ब्रिज. आता तरी कमी झाले. माग तरी खतरनाक होता विषय. आणि चिटकूनच गॅपच नाही. एक सुद्धा असा फुटाचा गॅप. गुजरात मा आवी गयो. आपल्याकडे इन्शुरन्स मागतात गाड्यांचा. आपलं लोकेशन आलं 1 मिनिटावर. सगळं काहीच नाही बाजू. सगळं जंगल मोकळं रस्ता आहे. पण आपल्याला जायचंय इथे एक कंपनी आहे. तिथे जायचंय. ती कशाची कंपनी आहे, काय होतंय, आपण काय चालू करतोय नवीन, ते तुम्हाला लवकरच कळेल. मार्केट जाम करायचं आपल्याला. फुल एकदम शांततेमध्ये ना. जबरदस्त असं सेटअप आहे. दोन 3 शॉप बघितले. फॅक्टरी बघितली पूर्ण. जबरदस्त आहे. ऑर्डर दिलेली आहे. उद्या लोड करतो म्हणलं. पुण्या न्यायला 2-3 दिवस लागतीलच. मजा येणार आहे. आता असा सीन आहे. अहमदाबाद इथून गुजरात, अहमदाबाद, नंतर उद्या सुरत आणि मग डायरेक्टली पुणा. किती वाजले आता? 6:46 वाजता आपण डॉट सोडले राजकोट. गुजरात राजकोट सोडलेलं आहे. ठीक आहे. अचानक भयानक पाऊस यायला लागला जोरात. बाबा काय पाऊस आलाय. अचानक भयानक पाऊस आलाय.
रस्त्यावर काही दिसा काहीच. या पुढच्या ज्या गाड्या चालल्यात ना त्यांच्या अंदाजाने आपण चाललोय पुढं पुढं पुढं. स्पेशल गुजराती थाळी खायला थांबलो होतो. जेवण तर झालेलं आहे दाबून. कसं झालं जेवण? अबे कसं झालं जेवण मामा? कसं झालं जेवण? दाबून. जेवण कसं झालंय पण कसं? चरीत ताक नाद इथपर्यंत तर सगळं ओके चाललंय. आता जेवण तर लई झालंय 9 वाजताच. पुढं जर जायची हिंमत असेल तर जाता येईल. नाही जमलं साईडला घ्यायची रूम बुक करायची झोपायचं आणि सकाळी निघायचं. काय नियोजन होते ते बघू पुढचं पुढं. लास्टला गुलाबजामुन चुपू तराट आणि जबराट आणि तडकी भड असा पाऊस चालू आहे. त्याच्यामुळे थोडंसं स्पीड कमी आणि थोडीशी रिक्स जास्त असं झालंय सगळ्या हायवेवरती. हे ट्रका अख्ख्या दुनियाभराचे ट्रक आहेत ना ह्या गुजरातच्या रस्त्यावर येत असं झालंय. जातानी बी येतानी बी दळबदर गुजरात त्याच्या दळिंदर